जिनं माझं मलमूत्र काढताना सुद्धा वसू वसू म्हणून माझ्या मस्तकाचं प्रेमानं पुत्र म्हणून अवघ्राण केलं आहे, त्या राधामातेला केवळ जन्माचं दान देऊन नाळही न तोडता मला अश्वनदीच्या घोंगावणाऱ्या पात्रात सोडणाऱ्या भ्रांतचित्त मातेसाठी, कुंती देवीसाठी दूर लोटू? नाही ऋषिकेशा, ते शक्य नाही. प्रत्यक्ष मृत्यूचा मुक्त वर्षाव माझ्या मस्तकावर झाला तरीही चालेल, पण स्वत्वाचं एवढं घनघोर मरण मी कधीच पत्करणार नाही. आजच्या या प्रसंगी एका विचित्र योगायोगाचं मात्र मला नवल वाटत आहे. तू एका क्षत्रिय कुलात जन्मलास आणि दुर्भाग्यानं गोकुळातल्या गोशाळेत वाढलास. यशोदय मातेने तुझं संगोपन केलं. मीही एका दिव्य कुलात जन्मलो आणि दुर्वशात चंपानगरीत अश्वशालेत वाढलो. राधामातेनं माझं संगोपन केलं. तत्व म्हणून आपला मामा कंस याच्यावर तुला मुष्टीप्रहार करावा लागला. मलाही तत्व म्हणून उद्या बंधूवर प्रहार करावा लागणार आहे. पण 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 काय करणं? बोल, स्पष्टपणे बोल. तो माझ्या डोळ्यात पुन्हा खोलवर पाहत म्हणाला, वसुदेवा, तू यशोदा मातेचा केलास तसा मी राधा मातेचा त्याग नाही रे करू शकत. तू गोकुळातल्या गोपालांना भुललास तसा मी कधीही चंपानगरीतील साथ्यांना नाही भुलू शकत. आर्यवर्ताला युद्धाच्या खाईत लोटणारा, स्वतः जळून इतरांना दग्ध करणारा तेजाचा पुत्र असून अंधकारात अंत पावणारा, अशा कटू स्मृतीने आर्याची कोटी कोटी मन लक्ष लक्ष वर्ष माझ्यासाठी कधीच सलत राहणार नाहीत. मात्र ती सलत राहतील तुझ्यासाठी. माझ्यासाठी कुठल्या न्याय पक्षाच्या संधीचा प्रस्ताव घेऊन आज तू आला आहेस. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवानं भोगला म्हणून कळवळून सांगणाऱ्या श्रीकृष्ण त्यासाठी ते द्यूत खेळले होते हे तरी तू नाकारत नाहीस ना? पण कोणतंही द्यूत न खेळता मी जीवनभर जो घोर घृणामय अज्ञातवास पत्करला आहे त्यासाठी तुझ्या न्यायप्रिय मनाला कुठंतरी तीव्र यातना होतात काय? त्या झाल्या असत्या तर तू मला पांडवाकडं येण्याचा आग्रह कधीच केला नसतास. घननिळा एक राजकीय मुत्सद्दी म्हणून येऊनही तू मला भावनामय आवाहन आज करतो आहेस. केशवा, कटू असलं तरी हे सत्य आहे. स्पष्टपणे ते बोलतो आहे म्हणून मला उदार हृदयानं क्षमा कर. तू महान आहेस, दिव्य आहेस. माझ्या अंतःकरणात तुझविषयी शब्दातीत असा नितांत प्रेमादर आहे. म्हणूनच जो महायज्ञ तू पेटविणार आहेस त्यामध्ये माझ्या देहाची ही सुवर्ण समिधा मी निःशंकपणे सहर्ष अर्पण करणार आहे. जगात कधी झाला नाही, पुढं कधीही होणार नाही असाच तो दिव्य महायज्ञ असेल. पुरुषोत्तमा, पांडवांच्या आणि कर्णाच्या समेटाचा समय केव्हाच निघून गेला आहे. जा कृष्णा, मला पूर्ण माहीत आहे की या महायज्ञाचा ऊर्ध्वरीव तूच आहेस. होता कपिध्वज अर्जुन आहे. सैनिक योद्धांचा तेजस्वी विक्रम हेच आज्य आहे. ब्रह्म, ऐंद्र, वरुण, अग्नी, पशुपात या अस्त्रांच्या निक्षेपणाच्या वेळी योद्धांनी उच्चारलेले महामंत्र हेच यज्ञमंत्र आहेत. अर्जुनाचं अक्षय बाणांनी युक्त गांडीव हे स्नुचा आणि त्याचा पुत्र अभिमन्यू यानं वीरांना चेतावणी देण्यासाठी उच्चारलेले सिंहनाद हेच त्या यज्ञाचं सामगायन ठरणार आहे. गगनभेदी आवाजाचा भीम उद्गाता धर्मपरायण युधिष्ठिर, ब्रह्म, नकुल, सहदेव, शामित्र आणि तुझ्या यादव कुलातील विक्रमी सात्यकी त्यात अर्ध्वर्यू ठरणार आहे. रणवाद्यांचे ध्वनी, गगनमंडळ भेदणारे शंखाचे आवाज, वीरांच्या सिंहगर्जना ह्या त्या महायज्ञातील पवित्र ऋचा होणार आहेत. ध्वज, दंड, रथ, नीळ आणि हत्तीवरील अंबाऱ्या पशुबली देण्याचे महान यूप होणार आहे. गदा, खड्ग, बाण, त्रिशूल, तोमर, भाला, चक्र ही अस्त्र दर्भ ठरणार आहेत. युवराज दुर्योधनानं आपली कुरुसेना ही पत्नी मानूनच या दिव्य महायज्ञाची आज तिच्यासह दीक्षा घेतली आहे. आणि या महायज्ञात मी माझ्या या सुवर्ण शरीराची हेम समिधा हसतमुखानं समर्पण करणार आहे. न भूतो न भविष्यती असाच हा महायज्ञ होईल. श्यामसुंदरा, नियतीनं मला आज तुलाही नकार देण्याच्या घनघोर स्थितीवर आणून सोडलं आहे.
म्हणूनच माझं तुझ्या ह्या अतेबंधूचं अंतरंग आज अक्षरशः तिळतिळ तुटतं आहे. या जा यादव राजा, शक्य असल्यास या दुर्दैवी कर्णाला त्यासाठी क्षमा कर. पांडवांच्या आणि माझ्या जीवनरेषा संपूर्ण भिन्न आहेत. आता त्या स्पष्टपणे एकमेकींना ग्रासणार आहेत. केंद्रबिंदूची कुंतीमाता ही आता त्या कधीच सांधू शकणार नाही. मनमोहना फलामध्ये टिचून भरलेला रस असतो. आत काही बीज असतात. रस असतो. तो तो कुंजून बीजांना खत पुरवावं म्हणून मी त्या रसासारखाच आहे. माझ्या आत्मर्पणावर पांडवांची बीज अंकुरावीत, फोफावीत असाच नियतीचा उद्देश असावा. जा, अश्वनदीच्या पात्रासारखा समेटाचा तो समय केव्हाच वाहून गेला आहे. आता कर्ण किंवा पांडव हे भवितव्य अटल आहे. मी मृत्यूच्या थरकविणाऱ्या अद्य जीवनिके पलीकडं केव्हाच गेलो आहे. सूतपुत्र, अंगराज, दानवीर, दिग्विजयी, महारथी, धनुर्धर, कर्ण यापैकी कोणत्याच आवेशानं आता मी लढणार नाही. मी लढणार आहे अंधाराच्या सघन साम्राज्याचा उदरभेद करणाऱ्या प्रखर सूर्यकिरणासारखा. पिता सूर्य, माता कुंतीदेवी, मामे बंधू श्रीकृष्ण, बंधू पांडव या सर्वांच्या नात्याला शोभेल असा वीर कर्ण म्हणून. जनार्दना, इंद्राला कवच कुंडल दान करणारा कर्ण युद्धात योद्ध्यांचे हात पाय आणि कवच भेद करणार आहे. सूर्यदेवांना जीवनभर अर्ध्यदान करणारा कर्ण रणांगणात वीरांना कंठस्नान घालणार आहे. जीवनभर राधामातेचे चरण धुणारा कर्ण युद्धात वीरांच्या रक्तानाथा या पुण्यपावन आर्यभूमीचे चरण धुणार आहे. जीवनभर शापित ठरलेला कर्ण सर्वांना स्वर्गाचं वरदान करणार आहे. आर्यभूमीचे चरण धुणार आहे. जीवनभर अवमानित झालेला कर्ण संग्रामात सर्वांना गौरविणार आहे. आज यदुकुल उत्पन्न शांत चित्तानं महायज्ञाच्या तयारीला लाग. आणखी एकच विनंती आहे. पांडवांना मी त्यांचा ज्येष्ठ बंधू आहे असं कधीच सांगू नकोस. मग ते माझ्याशी कधीच प्राणपणाने लढणार नाहीत. जा बंधुराजा. कर्णाचं राजरत्न पांडवांच्या राजमुकुटात कधीच बसू शकत नाही हे त्यांना तुझ्या रसाळ वाणीनं पटवून सांग. आणि या सूतपुत्राचा हा निर्वाणीचा भावप्रणाम उदार अंतःकरणानं मान्य करून घे. ऋषिकेशा, तुला देण्यासाठी हा एवढा भावप्रणामच आता माझ्याजवळ शिल्लक आहे. मी त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी अनावलो. माझ्या नेत्रातून उकळलेले 2 अश्रुबिंदू त्याच्या नितळ नील चरणावर ठिबकले. क्षणभर थरथरले आणि खालच्या मातीत एकरूप झाले, अदृश्य झाले. जयतु राधेय कर्ण. त्यानं माझे खांदे धरून हळुवारपणे मला उठवलं आणि प्रगाढ आलिंगन दिलं. धन्यतेच्या भावनेनं ओघळणारा माझ्या नेत्रातील अश्रूचा पूर त्याच्या निळ्या पाठीच्या रेखीव पन्हाळीतून पाझरू लागला. त्याचेही अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडताच जीवनाचा दिग्विजय पूर्ण झाला असंच मला वाटलं. एवढा सौभाग्याचा, एवढा गौरवाचा, एवढा धन्यतेचा, कृतार्थ कळसाचा क्षण कोणताच नव्हता, कोणताच असणार नाही. आपल्या हातातील माझा हात हळुवारपणे सोडून पश्चिम क्षितिजावर एक दृष्टिक्षेप टाकत मंदपणे चालत तो रथारूढ झाला. वेग हाती घेऊन रथनिडावर उभा राहिला. आपल्या शुभ्र घोड्यावर प्रहार करण्यासाठी त्यानं आसूड उंचावला. त्याची माझी ही अंतिम भेट होती. मनाच्या भांडारात पडलेलं एक हृदय पोखरणारं शेवटचं दुःख मला त्याच्या स्वाधीन करायचं होतं. सर्वांपासून पूर्णतः मुक्त व्हायचं होतं. वायूसारखं, सूर्यकिरणांसारखं. माधवा, थांब. हात उंचावून त्याला मी साद घातली. आसूड तसाच उंच धरून तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. धावत जाऊन त्याच्या रथनिडावर हात ठेवून संथपणे त्याला म्हणालो, मी कधीच तुझ्याकडं काही मागितलं नाही. आज मागतो आहे. माझं एक काम करशील काय तू? केवळ तूच त्यासाठी योग्य आहेस. सांग, कसलं काम राधेय? त्यानं बहुवया उंचवल्या. अच्युता, त्या विशालाक्षी श्यामल भावगंधित द्रौपदीला सांग की कर्णाच्या अंतःकरणाच्या वीणेची एक भग्न तार तुझ्या झाल्या केल्या अवहेलनेच्या
जाणीवेनं सदैव कर्कशपणे झणकारतच राहिली आहे. परंतु 5 पतीची पत्नी असूनही पतिव्रताच्या पवित्र कळसावर पोचलेल्या त्या एकमेव आर्येला पांचालीला सांग की शक्य असल्यास त्यासाठी या कर्णाला क्षमा कर.